हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आहे. त्या संदर्भात तुम्हाला नंतर बोलेनच, पण सुरुवातीला दुसरं एक बोलायचं आहे मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलचे हे 5,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर मित्रांनो, खूप कमी वेळामध्ये तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे, तर त्या संदर्भात खूप खूप धन्यवाद मित्रांनो. खूप मनापासून तुमचे सर्वांचे आभार. जवळपास 3-3.5 महिन्यामध्येच आपले 5,000 सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो. तर आपल्या चॅनलचा एक उद्देश असाच असतो की आपण चॅनलमध्ये नर्सिंगच्या संदर्भात, शासकीय असेल किंवा मग प्रायव्हेट असेल, या संदर्भात जॉब संदर्भात व्हिडिओ घेऊन येतो. आणि ज्यांना ज्यांना जॉबची गरज आहे त्यांना हे खूप महत्त्वाचं माहिती भेटून जाते, जेणेकरून त्यांना एक सरकारी जॉब भेटू शकतो. कारण मला माहिती आहे मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला कोणत्याही जॉबच्या संदर्भात माहिती भेटणार नाही, तोपर्यंत तुम्ही जॉबला अर्ज वगैरे करणार नाहीत. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की जॉबचा वेळ निघून गेलेला असतो, फॉर्म भरण्याचा वगैरे. त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी माहिती होतात. मग ते आपल्याला नंतर पश्चाताप खूप वेळेस होत असतो की आपल्याला माहिती का नाही झालं. तर ही एकच छोटीशी आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जे कोणी जॉबच्या शोधामध्ये आहेत त्यांना एक संधी भेटेल. जो अभ्यास करतायत, होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना जॉबची गरज आहे, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर नर्सिंगच्या संदर्भात असेल किंवा मग फार्मसिस्ट वगैरे मेडिकल फील्डची जी कोणती वॅकन्सी आहे ती वॅकन्सी आपल्या व्हिडिओच्या चॅनलवर येत असते. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला, आणि बेल आयकॉन जर दाबून ठेवलं तर तुम्हाला लवकरात लवकर ही जाहिरात भेटून जाईल आणि तुम्ही त्या फॉर्मला अर्ज करू शकता. तर मित्रांनो, परत एकदा खूप खूप धन्यवाद तुमचं. असंच प्रेम असू द्या आपल्या यूट्यूब चॅनलचं, आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर डेली अपडेट होत असतील. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. नवीन व्हिडिओ आहे पहा. तर पहा, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत PM जनम ह्या अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिट ही नवीन पहल चालू करण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत, म्हणजे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत एक नवीन सर्व्हिस चालू करण्यात आले. त्याला रोजंदारी पद्धतीनं याच्यामध्ये तुम्हाला जॉब करायचा. यामध्ये थेट मुलाखत असेल, परीक्षा वगैरे नो एक्झाम असेल, एक्झाम याच्यामध्ये नसणार आहे. तुम्हाला डायरेक्ट थेट मुलाखत द्यायचं आहे आणि मोबाईल युनिटमध्ये काम करायचं. तुम्हाला काही कोणत्या हॉस्पिटलमध्ये वगैरे काम करायचं नाही आहे. मोबाईल युनिट जे असते, मोबाईल युनिट म्हणजे एक व्हॅन वगैरे असते, त्या व्हॅनमध्ये तुम्हाला जाऊन जिथे जिथे त्या ठिकाणी जाऊन सर्व्हिस द्यायचे, त्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला सर्व्हिस द्यायचे. तर पायामध्ये काय सांगितलं आहे, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राबविण्यात येणाऱ्या मोबाईल मेडिकल युनिटमध्ये खालील पदे रोजंदारी पद्धतीने केवळ 29 दिवसाकरिता भरण्याकरिता खालील पदांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी थेट मुलाखत खालील मागवलेली आहे. जिल्हा यवतमाळ अंतर्गत वॅकन्सी असणार आहे. तुम्हाला जिल्हा व्यवस्थापन कक्ष आरोग्य अभियान जिल्हा परिषद जिल्हा कार्यालय यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला हे डायरेक्ट फॉर्म भरायचं आहे. तर पहा कोणते कोणते पदे आहेत मोबाईल टीममध्ये. तर मेडिकल ऑफिसरची ही एक पद आहे, ज्याला डेली याचं मानधन असणार आहे 1,290 रुपये. तुम्हाला पहा, रोजंदारीनं या ठिकाणी शब्द वापरलेला होता, म्हणजे तुम्हाला डेली वेजेस भेटत असतील, डेली पैसे भेटत असतील, डेली. महिन्याला याचं मानधन नसणार आहे, तुम्हाला दिवसांकरिता मानधन असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी रिक्त पदाची संख्या दिलेली आहे. पहा इथं 2 दिलेली आहे, MBBS आणि घाटंजी, आर्णी आणि मारेगाव या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे. MBBS आयुष दोन्ही पण फॉर्म भरू शकतात. पण याला महत्त्वाचं म्हणजे फिमेल मेडिकल ऑफिसर MBBS आयुष पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे फार्मासिस्ट म्हणजे औषध अधिकारी. त्यामध्ये यवतमाळ आणि झरी जमानी या ठिकाणी याच्यामध्ये वॅकन्सी आहे. D फार्म आणि B फार्म, आणि जे फार्मसीचं काउन्सिलचं रजिस्ट्रेशन नोंदणी असणं गरजेचं आहे. 581 रुपये तुम्हाला प्रत्येक दिवसाला भेटेल यामध्ये. आता ही जॉब जी आहे 29 दिवसासाठी यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जे कोणी आता जस्ट पासआउट झालेलं आहे, त्यामध्ये आता जॉबच्या शोधामध्ये आहे, महिनाभर जॉब करून घ्यायचं आहे तो घरी बसण्यापेक्षा, तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. ते लोक तुम्ही फॉर्म भरू शकता. इन केस याच्यामध्ये वेळसुद्धा वाढू शकतो, याच्यामध्ये नंतर पण पुढे पण यांनी ठेवू शकता. तर ही मोबाईल युनिट जर सक्सेसफुल झालं याचं जर हे प्रोग्राम तर. त्यानंतर तिसरा आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्समध्ये 2 जागा आहेत, यवतमाळ आणि
त्यानंतर पांढरकवाडा म्हणून या ठिकाणी जागा आहे. GNM आणि BSc दोन्ही पण भरू शकता. तर काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 581 या ठिकाणी तुमचं मानधन असणार आहे, जे की खूप चांगलं आहे. प्रति दिवसाला 581 म्हणजे जवळपास 15-16 हजारच्या जवळपास तर आरामात जाणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियन. लॅब टेक्निशियन म्हणजे यवतमाळ आणि झरी जमानी या ठिकाणी 12वी, त्यानंतर DMLT आणि नोंदणी प्रमाणपत्र पण असणं गरजेचं आहे. 581 रुपये तिन्ही ज्या पदं येतं त्यांना 581 रुपये भेटतात. आता यांचं थेट मुलाखतच होणार आहे, परीक्षा नाही आहे ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे. तर याची जी थेट मुलाखत आहे मेडिकल ऑफिसरची 16/6 तारखेला म्हणजे 16 जूनला होणार आहे. त्या ठिकाणी सकाळी 11 वाजता तुम्हाला जायचं. त्यानंतर फार्मासिस्टची 17 तारखेला आहे, सकाळी 11 वाजता जायचं. त्यानंतर 11 ते 3 आहे. त्यानंतर आहे स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिकाचे 6 तारखेला 18 जूनला 11 वाजता जायचं, 3 वाजता संपून जाईल. त्यानंतर आहे लॅब टेक्निशियनची 19 तारखेला जायचं, 11 ते 3 असेल. तर सगळ्यांचे एक दिवस ठेवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला 11 ते 3 हा वेळ दिलेला आहे. 16 पासून 19 पर्यंत हे पूर्ण थेट मुलाखत होऊन जाईल. त्यानंतर पहा तुम्हाला काही शर्ती व अटी दिलेत. त्यामध्ये महत्त्वाचे मी काही पॉईंट आहेत ते इनलिस्ट म्हणजे कळवून टाकतो तुम्हाला. विशेष सूचना पहा, सदर पदे ही केंद्र शासनाचे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी 29 दिवसाकरता निव्वळ रोजंदारी पद्धतीने भरण्यात येत आहेत. तर पहा त्यानंतर पुढचं सदर नियुक्ती ही पुनर्ता रोजंदारी स्वरूपाची असून निवड झालेल्या उमेदवारास 29 दिवसाकरिता फक्त जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार मानधन दिले जाईल. सदर नमूद योजनेत सन 25-26 करता वरील पदांस मान्यता न मिळाल्यास नियुक्ती आपोआप रद्द करण्यात येईल. जर आता हे पहा याच्यामध्ये सांगितलं आहे, पुढची जर याच्यामध्ये नाही भेटले तर ऑटोमॅटिक याला बंद करण्यात येईल. सदर पदे ही प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत भरून घेण्यात आलेली आहेत. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढं पहा, सर्व पदाकरिता प्रक्रिया निवड प्राप्त ही संकेतस्थळावर छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तानुसार एका 5 या पद्धतीचा अवलंब गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. आता तुमचं जेव्हा इंटरव्ह्यू होईल त्या तारखेनुसार तेव्हा ZP-Yavatmal.government.in या वेबसाईटवर तुमची शॉर्ट लिस्ट येईल, म्हणजे लिस्ट येऊन जाईल. त्या लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही झालं आहे ह्या गोष्टीवर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करायचा असून अर्जाचा नमुना PYA-Yavatmal.government.in या उपलब्ध आहे. तुम्हाला अर्ज पाहिजे असेल तर हे पहा, यवतमाळ या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज भेटून जाईल. तर अर्ज व्यवस्थित भरून तुम्हाला ह्या पूर्ण माहिती वगैरे भरायची, वर्ष, वय, नमुना, तुमचं पत्र, जातीचा प्रवर्ग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट व्यवस्थित पूर्ण भरायच्या आहेत. आणि फॉर्म हा भरल्यानंतर तुम्हाला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी पूर्ण सबमिट करायचं आहे. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पण जोडलेले नाही. अशा कागदपत्र प्रमाणपत्राचा विचार आक्षेपामध्ये केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित जोडायचं आहे. जर जोडले नाही तर ते काउंट केले जाणार नाहीत, असं सरळ भाषेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा, जे काही तुम्हाला अपडेट आहे तर प्रारूप यादीनुसार गुणाक्रमाने उमेदवाराची निवड प्रतीक्षा यादी कार्यालयाच्या सूचना फलक व जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमचं नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, झडपी यवतमाळ या संकेतस्थळावर भेट देत राहायचे. त्या ठिकाणी तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी लागून जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा परिषद यवतमाळ जी ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये पण ब्लॅकबोर्डवर किंवा बोर्डवर तुमचं हे नोटीस म्हणून लावून ठेवण्यात येईल, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी निवडची यादी लावून ठेवण्यात येणार आहे. तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता किंवा इथे पण पाहू शकता. त्यानंतर पुढे पहा, याच्यामध्ये अर्ज दिलेला आहे. विनंती अर्ज जो आहे हा अशा प्रकारचा असणार आहे. फोटो, नाव वगैरे व्यवस्थित भरायचे, मोबाईल नंबर, त्यानंतर तालुका, जिल्हा, ईमेल, जात पडताळणी वगैरे, जन्मतारीख, पुन्हा त्यानंतर शैक्षणिक तुमचं किती झालेलं आहे आणि तुमचा ॲड्रेस वगैरे आणि तुमचं DD पण आहे या ठिकाणी. पहा DD तुम्हाला भरायचं आहे तर DDचा नंबर वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. व्यवस्थित DD भरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. त्यानंतर हा प्रतिज्ञापत्र आहे, प्रतिज्ञापत्र पण भरून सही वगैरे करून द्यायचं आहे.
हे मुलाखतीचे वेळापत्रक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यानंतर मानधन वगैरे सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू पण नका. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो.